माझे पप्पा अजय जाधव यांचं पण आपण स्वागत करू. पुण्याहून आले ते लोकांना समजायला वेस्टीज आणि हिरा जाधव आपल्याबद्दल इव्हेंट बघायला. विवेक पवार पण आलेले आहेत, सामगावचे नातेवाईक. आज इव्हेंट बघायला आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते आले आहेत. आज आपण तुम्हाला वेस्टेज बद्दल इन्फॉर्मेशन आणि डेमो, जे आपण दुकानातून प्रोडक्ट सांगतो आणि वेस्टेजचे प्रोडक्ट सांगतो त्यामध्ये किती फरक पडतो ते पण आज आपण तुम्हाला समजवू. ते वेस्टीजचे प्रोडक्ट वापरतात, वेस्टीजचं राईस ब्रँड ऑइल वगैरे, आणि दूध पण वेस्टीजचे प्रोडक्ट यूज काय ते आपण स्वतःतरी जोरदार करायला. मी पुण्यामध्ये COP म्हणून BE इलेक्ट्रॉनिक्स केलं आणि एका गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जवळजवळ 35 वर्ष काम केलं. आणि वेस्टीज माझ्या लाईफमध्ये 10 वर्षापूर्वी आलं. त्या दिवसापासून आमची पूर्ण फॅमिली थायरॉइडचा प्रॉब्लेम असे काही गोष्टी सुरू होतात. त्याची कारणं आपण समजून घेऊ. आणि वेस्टीज जाधव यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. तर आपण जोरदार त्यांच्याकडे टाळ्या वाजवूया. धन्यवाद. आपण आता मुख्य प्रोग्रामकडे वळत आहोत. कंपनीचं नाव वेस्टीज आहे. तर वेस्टीज ही भारतीय कंपनी आहे. ती खूप सर्वात महत्वाची गोष्ट. बऱ्याचशा लोकांच्या मनात शंका असते की काय कुठेतरी फॉरेनची कंपनी असेल, काहीतरी प्रॉडक्ट आपल्यावरती लागणार. भारतीय लोकांसाठी एक संजीवनी आपल्यासाठी आणलेली आहे की जेणेकरून आपलं आयुष्य मरेपर्यंत चांगलं राहील. असं काही नाही की काहीतरी रोग पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? काही गरज नाही त्याची. मिळालं ना ते पूर्णपणे पौष्टिक होतं, 100% पौष्टिक होतं. आता काय झालं? हवा, पाणी आणि अन्न दूषित झालंय. तुम्ही ऍग्री आहात का या गोष्टीसाठी? ऍग्री आहात? कारण काय आहे की मूलभूत घटक आपल्या शरीरात गेल्यानंतर आपणही काही कारणामुळे आपल्या आजारासाठी कारणीभूत असतो. जसं वेळेवर झोप न घेणं, वेळेवर जेवण न करणं, आणि तो व्यायाम हा शारीरिक व्यायाम आपण विसरलेला आहे. पूर्वीच्या काळी बायका दळण दळायच्या, बरोबर? दळण दळताना जातं जे असं फिरवायचं, त्याच्यामुळे त्यांच्या पोटाला आणि स्नायूंना आपोआप व्यायाम मिळायचा. पुरुष लोक शेतात काम करायचे, त्यांना जमीन खोदताना, ओझी उचलताना आपोआप व्यायाम व्हायचा. पण आता सेडेंटरी लाईफ सुरू झालेली आहे. सेडेंटरी म्हणजे एका जागेवर बसून सर्व. आजकाल लोक म्हणजे फॅन आणि लाईट सुद्धा रिमोटने चालू आणि बंद करतात. आश्चर्याची गोष्ट नाही. म्हणजे माणसाने स्वतःला खूप संकुचित करून ठेवलेलं आहे, त्याला हलायचंच नाहीये. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत चाललेले. म्हणून मी म्हणतो की अगदी खुर्चीत बसलेला माणूस असेल ना, त्याला जर फाईल घ्यायची असेल तर त्यांनी फाईल तुम्ही लांब ठेवावी, टेबलावर ठेवू नये, की जेणेकरून उठून ती फाईल घेता आली पाहिजे. असे छोट्या गोष्टी जर आपल्या जीवनात आपण अंगीकारल्या की हालचाल झाली पाहिजे, हे जरी रोज केलं तरी मला वाटतं खाल्लेलं अन्न पचेल, पचलेलं अन्न अंगी लागेल आणि बऱ्याचशा आजारापासून सुद्धा दूर होऊ शकतो. आजकाल चालणं लोक विसरलेली. तर वेस्टीज कंपनीने ह्या गोष्टी सगळ्यासाठी आणलेल्या आहेत आपल्यासाठी, की जेणेकरून हे सेडेंटरी लाईफ जगताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या पाळता येत नाहीत. ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. आपण अन्न जे खातो ते खाऊच लागणार आहे.
की भाजीपाला जो आपण बाजारातून आणलेला आहे त्याच्यावर जीवजंतू नाहीयेत, असतातच. निकृष्ट दर्जाचा भाजीपाला येतोच. तुम्ही किती ताजी भाजी घ्या, ते एकदम छान दिसते भाजी. जोपर्यंत त्या भाजीपाला जो पिकवलेला आहे त्याला जे मिळालेलं आहे ते चांगलं नसेल तोपर्यंत भाजीपाला खराब असणार आहे. पूर्वीच्या काळी ऑर्गॅनिक खत वापरायचे लोक, आता संपूर्णपणे रासायनिक खत वापरतात. त्या रासायनिक खतांचं जे काय आहे घटक ते वनस्पतीमध्ये जातात, वनस्पती टवटवीत दिसते, त्या रासायनिक गोष्टी आपल्या शरीरात जात असतात. यांना आपण टाळू शकत नाही. गोड केलं जातं, आपल्याला कळत सुद्धा नाही ते. यस, आपल्याला काय कळत नाही, हाच एक मोठं त्यातलं दुर्भाग्य आहे. आणि ह्या निकृष्ट गोष्टी शरीरात गेल्यामुळे ऑर्गॅनिक आहेत. आपलं आरोग्य ते सतत चांगलं राहण्यासाठी या गोष्टी आपल्याला पूरक ठरणार आहेत. आणि काही जर व्याधी असतील त्या सुद्धा लवकर बऱ्या होण्यासाठी या वेस्टीज कंपनीने आणलेल्या काही सप्लिमेंट्स आपल्याला फायदा होतात. आता सप्लिमेंट्स म्हणजे काय बघा, थोडं समजून घेऊया. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की औषध आहेत. ही औषधं नाही, हे पहिले लक्षात घ्या. वेस्टीज कंपनीच्या औषधं खावी लागतील असं नाही, हे सप्लिमेंट्स आहेत. समजा आपल्या घरातील एखाद्या लहान मुलाला खोकला झाला, तर खोकला झाल्यानंतर आपण काय करतो, दवाखान्यात घेऊन जातो. नको, आपल्याला काही रिस्क नको, काहीतरी प्रॉब्लेम पुढे वाढायला नको, सर्दी जरी झाली तरी आपण दवाखान्यात घेऊन जातो. परंतु हे कोणतरी चांगली व्यक्ती घरात असते, तर हा जो आहे तो आयुर्वेदिक नुस्खा आहे. यासाठी डॉक्टरला विचारावं लागतं का? काय वाटतं तुम्हाला? अहो डॉक्टर, माझ्या मुलाला मी मध आणि हळद देऊ का हो, असं कोणी विचारलं आतापर्यंत? एनीबडी हैज आस्क्ड? किसी ने पूछा है डॉक्टर को कि मेरे बेटे को देना है? किसी ने नहीं पूछा है. उसको पता है चाहे कुछ भी बीमारी हो, उसके लिए वनस्पतियों के अंदर जो भी औषधि घटक है, ओनली औषधि उसको बोलते हैं, उसको गोली में लेनी. जैसे हम हल्दी बोलते हैं, हल्दी, हळदीमध्ये घटक असतो. कोणता घटक असतो? कर्क्युमिन. तर हा कर्क्युमिनचा माझा सुद्धा हात लागणार नाही पुढल्या प्रोडक्शन प्रोसेस मध्ये. गुड. फक्त विचारतो त्याला, ट्रान्सलेशन करताना काही गडबड तर होत नाही. तर वेस्टीज साठी जोरदार टाळ्या वाजवूया. ओके, आपण काही प्रेझेंटेशन की आपल्या खिशामध्ये एक पेन असते बघा. कोणती वस्तू ती पाहावं लागतं, रात्री झोपताना पाहावं लागतं. बायको बोलते तरी लक्ष तिच्याकडेच असतं, नवरा बोलतो तरी लक्ष तिच्याकडेच असतं. अशी कोणती वस्तू आहे? बंद करा, बंद करा, स्विच ऑफ करा, जेणेकरून तुम्ही पूर्ण फोकसने मी जे आता माहिती देणार ते ऐकणार आहात. आणि ही जी माहिती आहे अत्यंत महत्वाची आहे. आपल्या आयुष्यामध्ये हिचा जर स्वीकार केला तर आयुष्य अक्षरशः सुखमय होईल, तुम्हाला गॅरंटी देतो. कुठल्या डॉक्टरची गरज लवकर लागणार नाही. डॉक्टर लागेल पण लवकर लागेल. कदाचित खूप काही गंभीर आजार डॉक्टर लागतील, परंतु गंभीर आजार होऊच नाही पण आपण काळजी घेऊ शकतो इन ऍडव्हान्स. तर मोबाईल बंद करा आणि पूर्ण फोकस ती गोष्ट आहे का, माहिती आहे का? बघा, थोडस मी सेलच्या बाबतीत बोलतो. आपलं सगळं शरीर पेशीमय आहे. जसं या बिल्डिंगची प्रत्येक भिंत एक एक वीट वीट रचून 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 झालेली आहे, तसं अगदी खूप मुळात गेला मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जर पाहिलं तर प्रत्येक अवयव पेशी, हाडांच्या पेशी वेगळ्या, मेंदूच्या पेशी वेगळ्या, त्यांचं कार्य वेगळं, बरोबर आहे? अशा प्रकारे पेशीमय आपलं शरीर आहे. आणि ही पेशी ना एक प्रकारचं घर आहे, छोटस घर आहे. तो बिअर त्यांना खूप चांगली माहिती त्यांनी पुढे करावं. तर त्या रक्त शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आपलं ऑक्सिजन जो, तर हे सगळं करायचं काम पेशी करत असते, बरोबर? आता एक थोडक्यात तुम्हाला देतो मी की ज्यांना कुणाला डायबिटीस झाला असेल
त्यांच्या बाबतीत थोडंसं मी सांगतो. आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाचा एक अवयव आहे, बरोबर ना? त्या स्वादुपिंडामध्ये बीटा पेशी असतात आणि या बीटा पेशींचं काम काय आहे? इन्शुलिन तयार करणं. आणि तयार झालेलं इन्शुलिन रक्तात येतं. पुढे येतं, रक्तात येतं. रक्तात आल्यानंतर जर आपण भरपूर गोड खाल्लेला असेल त्या दिवशी काय होतं की हे इन्शुलिन जास्त खाल्लेली साखर ही नको आहे शरीराला, ती ग्लायकोजन मध्ये त्याचं रूपांतर करते आणि हा ग्लायकोजन आपल्या लिव्हर मध्ये साठतो. आपलं स्टोरेज कुठे आहे? लिव्हर. तर ग्लायकोजन तिथे गेल्यानंतर काय झालं? रक्तात. आपण साखरेचे पदार्थ बिलकुल खाणार नाही, एकदम उपवासच केला. शरीराला साखरेची गरज आहे, म्हणजे साखर पुरून येते. ग्लायकोजनचं रूपांतर परत साखर करायचं काम इन्शुलिन करतं. म्हणजे एक प्रकारचा ट्रान्सलेटर आहे, बरोबर आहे? मी बोललेलं जसा रूपांतरित करत आहे, ट्रान्सलेटर येतो. काय एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीत रूपांतर. पण बीटा पेशींचं जर काम कमकुवत झालं तर मग काय होईल? बीटा पेशी इन्शुलिन तयार करते. बीटा पेशींच्या बाहेरचे छिद्र जे आहेत ती पण बंद होतात. ती कशामुळे बंद होतात? तर अयोग्य खाणंपान, व्यायाम न करणं याच्यामुळे पेशींची दारं बंद होतात. थोडक्यात सांगतो तुम्हाला, छिद्र, पोर्स. पण दारं बंद झाले की जी काही पेशीमध्ये तयार झालेली इन्शुलिन आहे ते रक्तात येत नाही. इन्शुलिन तयार होते, रक्तात येत नाही. मग काय? जी काही शुगर आलेली आहे शरीरामध्ये त्याचं नियंत्रण होणार नाही आणि जास्तीची शुगर जर तयार व्हायला लागली, या कंडिशनला डायबिटीस म्हणतात. डायबिटीसचं एक कारण आहे. मग व्यायाम करायला काय सांगतात डॉक्टर? चालत राहा. का? की ज्या योगे ती पेशींची दारं ओपन होण्याला मदत होईल. आणि माझ्या मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की आपल्या कंपनीकडं नोडी नावाची एक टॅबलेट आहे. अननसाच्या जातीचं फळ आहे. त्या फळामध्ये एक घटक आहे झेरोनाइन. सायंटिफिक लँग्वेजला झेरोनाइन म्हणतात. तो घटक पेशींची दार ओपन करतो आणि मग आपल्या पेशीमध्ये तयार झालेली इन्शुलिन रक्तात यायला सुरुवात होते. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या घराचे दरवाजे सगळे बंद ठेवले तर आतमध्ये बाहेर गेली पाहिजे, व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे. चांगलं व्हेंटिलेशन ठेवण्यासाठी नोनी टॅबलेट मदत करते. पण ह्या जर पेशींची दारं चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत ओपन ठेवायचे असतील तर रोज व्यायाम करा. चरबट काय खाऊ नका. आता मला माहित ना आंबट चरबटचं कसं भाषांतर करतो, हे खाऊ नका. पण हे होत नाही ना. एक विचार करा, त्याला डायबिटीस आहे आणि तो लग्नाला गेला आणि मस्त पैकी जिलेबी बघा, छान अशी गोल रंगही किती मस्त आहे. टेम्पटेशन खाऊन बघू बरं, काय होणार आहे? एक गोळी खाऊ डायबिटीसची जास्त. आता तो गोळी मी जिलेबी खाणारच आहे, आता काय सोडत नाही. पथ्यपाणी पाळली जात नाही. कितीही डॉक्टरने सांगू अरे जिलेबी खाऊ नको तू, गोड खाऊ नकोस तू. आता खातो, गोळी खाणार आहे नंतर मी. पथ्यपाणी न पाळणं हे पण कारण आहे. तर मित्रांनो, वेशीने अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत ना की आपल्या आयुष्यात बदल होणार आहे. ओके, आपण थोडं पुढे स्लाइड आहे ही. गुड मॉर्निंग म्हणजे आपण जागे म्हणून आपण गुड मॉर्निंग शब्द वापरलाय. जागे व्हा त्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं सुधारण्यासाठी. नेक्स्ट, तर कंपनीकडे ही काही टीम आहे. ही टीम याच्यावरती काम करत आहे सतत की आपलं आरोग्य पूर्ण होईल. या लोकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जी संपूर्ण भारतभर आहेत, ते आमच्यासारखं काम करतात. कंपनीचे डायरेक्टर बघा, सीईओ मिस्टर गौतम बाली सर, हे कंपनीचे डायरेक्टर आहेत. सीईओ मिस्टर सीईओ चीफ डायरेक्टर आहेत गौतम बाली सर. त्यांना अनेक कंपन्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे. जसं मोदीगिरी तुम्ही कंपनी ऐकली असेल, त्या मोदीगिरी त्यांनी 20 वर्ष तिथं कौशल्यांचं काम केलं, सल्ला देण्याचं काम केलेलं आहे. आणि आरोग्यपूर्ण गोष्टी ज्या कारखान्यातून बनवल्या जातात त्याच्यावर त्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. सर हे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत. त्याचं वितरण
बाली सर, आता बाली सरांना अनेक अवॉर्ड रिवॉर्ड गेल्या 21 वर्षात मिळालेले आहे. त्याची यादी मी आता जास्त वाचत नाही, कारण आपल्याला मुख्य गोष्टीकडे जायचं आहे. नेक्स्ट ओके, या ठिकाणी सगळं दाखवलं बघा. टर्निंग वेस्टेज इनटू वन ऑफ द ग्रेटेस्ट इंडियन बिझनेस स्टोरीज ऑफ मॉडर्न डे इंडिया. आत्मनिर्भर भारत, the only Indian direct selling company that has been in the top 50 global direct selling companies for 6 years. जगामध्ये जे जे आरोग्य क्षेत्रात काम करतात अशा अनेक कंपन्या आहेत आणि आजच्या डेटला ही कंपनी जगामध्ये पहिल्या 50 मध्ये आहे. कंपनीचा जगामध्ये 38वा नंबर आहे. हजारो कंपन्या आहेत बघा, हजारो इंटरॅक्शन मध्ये येत असतील बघा, हजारो कंपन्या आहेत. परंतु आज भारतीय कंपनी जगामध्ये 38व्या नंबरवरती आहे. आणि ते भारतामध्ये जवळजवळ 2500 ठिकाणी शॉप्स आहेत. आपल्या बेळगावमध्ये पण आहे. ओके, बेळगावमध्ये शॉप्स जाधव साहेबांना माहिती आहे. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला की जवळजवळ कंपनीमध्ये 500 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत आणि या कंपनीचे प्रॉडक्ट आजच्या डेटला 250 लाख लोक वापरतात. किती? या ठिकाणी हे सगळे अवॉर्ड दिलेत बघा. इंडिया बेस्ट कंपनी ऑफ द इयर 2017, बेस्ट मोटरसायकल कंपनी ऑफ द इयर 2017, टॉप 50 ग्लोबल डायरेक्ट सेलिंग कंपनीज, ग्रेट प्लेस टू वर्क. या ठिकाणचा जो स्टाफ आहे ना, त्या स्टाफचं म्हणतात ना मॉरल, आणि जर अटॅच झालो, आता अटॅच कसं काय सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात, ते म्हणजे आपलं आरोग्य चांगलं सुधारतं. या ठिकाणी काम करत असतात, स्वतःचे काही विजन्स असतील, ड्रीम्स असतील, ते सुद्धा पूर्ण होऊ शकतात. त्याच्यामध्ये कुणाला मुलांचं शिक्षण करायचं आहे, स्वतःला गाडी पाहिजे, आणि असे झालेले अनेक लोक, भारतीय लोक आज आहेत. एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांना जे टीचर मिळाले त्यांनी जर सांगितलं असतं अरे बाबा तू गाणं सुरू कर, गाण्यामध्ये तुला छान बसतं, छान प्रकारे चांगलं पुढे येशील. तुम्हाला वाटतं का गाणं चांगलं गायलं असतं सचिन तेंडुलकरने? त्यांना योग्य सल्ला मिळाला, योग्य प्लॅटफॉर्म मिळाला क्रिकेट. लता मंगेशकरांना जर कोणी सांगितलं असतं की तुम्ही ऍथलेट व्हा, ऍथलेट, रनिंग चांगली करू शकाल, चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असता का? एका चांगल्या गायिकेला भारत मोकला असता. परंतु त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर, बरोबर भाऊ दिनानाथ मंगेशकर कोण आहेत? आज त्यांना भारतरत्न सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. एक राईट प्लॅटफॉर्म मिळाला आपण की आपण पुढे जातो. तसा बेस्टीज हा एक राईट प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवता येईल आणि चांगले पैसे पण कमवता येईल. दोन्ही गोष्टी आहेत. हे तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळाने की कशा प्रकारे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचे या कंपनीकडे काय आहे आणि या कंपनीत काम करत असताना कसे चांगले पैसे पण मिळू शकतात. लोकांना काय हवंय बघा, वेलनेस पाहिजे. लोकांना वेलनेस पाहिजे, चांगलं राहायचंय, पळता आलं पाहिजे, उठणं चांगलं आलं पाहिजे, बसणं चांगलं आलं पाहिजे, वेलनेस पाहिजे. काय इलनेस पाहिजे? नाही, इलनेस कुठंच नकोय, वेलनेस पाहिजे. वेलनेस ही कंपनी देते नको असं वाटत असतं, आणि या दोन्ही गोष्टी आपली कंपनी देते. बघा, दुसरी गोष्ट वापरायला सोपे पाहिजे. आपल्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि प्रॉडक्ट कसे पाहिजेत की सायंटिफिकली त्याच्यावर स्टडी असता येईल. फक्त समजून घ्या, ठीक आहे. वेस्टेज कंपनीकडं वेस्टेज प्राईम प्रॉडक्ट्स आहेत. प्राईमचा अर्थ असा होतो की आपल्या आरोग्याची अतिशय उच्च प्रकारे काळजी घेणारे प्रॉडक्ट. हृदयाला जर काय आजार होणार असेल त्याच्या आधीच काळजी घेणारे प्रॉडक्ट प्रो हर्ट म्हणतात. जॉईंट्स अँड बोन्स, फिटनेस अँड डाएट, वजन वाढलंय, वजन कमी आहे अशा लोकांसाठी प्रोडक्ट आहेत. ग्लायसेमिक हेल्थ, डायबिटीज झालेला आहे किंवा कोणाला आहे. डिटॉक्स अँड रिज्युनेशन, शरीरामध्ये अतिशय उच्च प्रकारचे टॉक्सिन्स साठले ना. मेन्स ग्रूमिंग प्रोडक्ट आहे. धातू गेले नाहीत तर आपण उभं पण राहू शकत नाही, लक्षात घ्या. तर हे आपल्या शरीराला आवश्यक
आवश्यकता असते ऍक्च्युली 84 मिनरल्सची. किती? 84 मिनरल्सची आवश्यकता असते आणि खास करून CMD मध्ये 84 मिनरल्स आहेत आणि याचा वापर असा करायचा आहे शांत बसावं असं वाटतं. अशा लोकांना लगेच उठून म्हणतं ते. एक लेमन लँग्वेज तुम्हाला सांगतो की आपली एनर्जी अतिशय चांगल्या लेवलला आणण्यासाठी मदत करते. आता अल्कलाइन बॉडी म्हणजे काय आणि ऍसिडिक बॉडी म्हणजे काय? आपण जे वेगळ्या प्रकारचे लवकर सुरू होतात, अशा लोकांना पाईल्सचा त्रास लवकर होतो, अशा लोकांच्या स्किनवरती सोरायसिस सारखे आजार सुरू होऊ शकतात. हे आहे ऍसिडिक बॉडीचं लक्षण. अशा लोकांना कॅल्शियम खाल्लं तरी त्यांची हाडं मजबूत राहते. पण जे जात नसतील ना त्यांच्यासाठी व्हिटॅमिन डी चा स्प्रे आहे. खास करून IT मध्ये जी मुलं आहे जो समुद्राच्या एकदम तळाशी असतो, एकदम खालच्या लेवलला. आता हा जो खालच्या समुद्र असतो त्या माशाला वरचे मासे खातात, त्या खालच्या माशाला परत वरचे मासे खातात आणि सर्वात जो वरचा मासा असतो त्याने इम्प्युरिटी सर्वात जास्त असते. जो मासा एकदम